चालत गाडीने आलो तर 12 तास ठाण्यावरून इकडे यायला लागतात. का पाठवलं? फक्त आणि फक्त या जिल्ह्याच्या विकासासाठी. पण काय झालं, ह्या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचं एकच कारण आहे, दोन भावांमध्ये असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागासलेला. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, मुख्यमंत्री महायुतीचे आहे, तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे, शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना आहे. एक ज्ञानराज चौगुले सारखा आमदार त्यांच्याकडून 1100 कोटी रुपयाचा निधी घेऊन येऊ शकतो आणि या जिल्ह्याचा किंवा या तालुक्याचा विकास करू शकतो. तर त्यांच्याकडून तुम्ही मदत घ्या, त्यांच्याकडनं सहकार्य घ्या आणि त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आणि त्यांच्या मदतीने तुम्ही या जिल्ह्याचा विकास करा. ही भावना लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मनामध्ये का येत नाही? ती यायला हवी. भावनिक आवाहन करून लोकांना मतं मागायची, निवडून यायचं, परत एक भावनिक आवाहन करायचं. या तुमच्या मोबाईल मध्ये छोटी छोटी रील्स टाकायची, छोटी छोटी रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं. अहो, प्रताप सरनाईक ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली, प्रताप सरनाईकने स्वतःच्या घरामध्ये दिवाळी साजरी केली नाही, आपल्या कुटुंबियाला पुत्र नातवाला घेऊन आला आणि धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टी घेतलेली आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. कारण त्यांची दिवाळी जर काळी आहे तर माझी दिवाळी सुद्धा पालकमंत्री म्हणून काळी व्हायला पाहिजे आणि ती काळी होऊ नये म्हणून मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली. मला आनंद त्या गोष्टीचा आहे. परंतु या ठिकाणी आनंद दुसरेच घेत असतात, सोशल मीडियामध्ये स्वतःची वाहवा करत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एकदम भावनिक आवाहन करत असतात. अहो, भावनिक आवाहनाने कुठे विकास होतो का? विकास करण्यासाठी एक तरुण तडकदार किरण गायकवाड सारखा बहुमताने निवडून द्या हे आव्हान करायला मला या ठिकाणी. प्रताप सरनाईक एकदा जे बोलतो ते करतो. तो एक सलमान खानचा डायलॉग आहे, मला काय डायलॉग सगळे कुठले येत नाही, परंतु हमने जो एक बार बोल दिया वो बोल दिया. एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की नहीं सुनता. और हमें यह भी सिखाया है, हमें यह भी सिखाया है कि हम अगर दिल से किसी लोगों के साथ अगर जुड़ जाते हैं तो दिल से जुड़ जाते हैं. हम उसमें पार्टी यूनिटी कुछ देखते हैं, हम देखते हैं ये चाहने वाले हमारे हैं, ये सुनने वाले हमारे हैं, उनके लिए हम दिन रात काम करते हैं. आणि अशा पद्धतीने काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून प्रताप सरनाईकला ह्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जर एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलं तर निश्चितपणे ह्या जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय प्रताप सरनाईक थांबणार नाही, ग्वाही देतो.